नमस्कार, मी स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवत आहोत भोगीची भाजी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी आणि या संक्रांतीच्या काळात वेगवेगळ्या भाज्या मार्केटमध्ये यायला लागतात किंवा वेगवेगळ्या भाज्यांची पिकं तयार होतात। मग अशा या सगळ्या भाज्या एकत्र आणून जी भाजी बनवली जाते त्याला भोगीची भाजी असं म्हणतात। या भाजीत फळभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या, रानमेवा, हुरडा अशा सगळ्या भाज्यांचा समावेश असतो। म्हणून असं म्हटलं जातं की जो न खाए भोगी वो सदा रोगी। तसंच प्रत्येक गावागावानुसार या भाजीची पद्धत बदलते, तसंच नावं सुद्धा बदलतात। काही भागात याला भोगीची भाजी, संक्रांतीची भाजी, खेंगाट, शेंगसोला अशा विविध नावाने ओळखलं जातं। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। पण त्यापूर्वी बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे अपकमिंग व्हिडिओज तुम्ही मिस करणार नाही। भोगीच्या भाजीसाठी आपण सर्वात आधी वाटण बनवून घेऊ। या भाजीचं वाटण अगदी साधं सोपं आहे। वाटणासाठी मी इथे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 4 काश्मीरी लाल मिरच्या, तसंच 4 तिखट मिरच्या, 1.5 चमचा जिरं आणि इथे आपल्याला हवी असेल किंवा आवडत असेल तर मुठभर कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता। वाटणाचे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये घालून पाणी न घालता सुकेच वाटून घ्यायचे। हा मिक्सर आधी वापरल्यासारखा वाटतो, याचं कारण म्हणजे या भाजीला तिळाचं कूट लागतं आणि हे वाटण करण्याआधी मी या मिक्सरमध्ये तिळाचं कूट केलं होतं। ते जस्ट काढून घेऊन लगेच मी हे वाटण करायला घेतलं, म्हणून तो स्वच्छ करायचा वेळ नाही मिळाला। आता आपण या भाजीला लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊ। इथे मी अर्धी वाटी कांद्याच्या पातीचा कांदा बारीक चिरून घेतलाय, अर्धी वाटी गाजर बारीक चिरलेलं, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्रेंच बीन्स, अर्धी वाटी बारीक चिरलेली पापडी, तसंच अर्धी वाटी घेवड्याच्या बिया आणि अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतले। या व्यतिरिक्त अजून याच्या शेंगभाज्या जातात, त्या म्हणजे पावटा, घेवड्याचे सगळे प्रकार, ताजा हरभरा आणि तुरीच्या शेंगा। तुरीच्या शेंगा सोलून आतल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला या भाजीत वापरायच्या असतात। भोगीच्या भाजीमध्ये पालेभाज्यांचा सुद्धा वापर केला जातो। इथे मी पातीचा कांदा घेतलाय, मेथीची पानं बारीक चिरून घेतली आहे, त्याचप्रमाणे पालक बारीक चिरून घेतली आणि पालकाचे जे कोवळे देठ असतात ते सुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे। मेजरमेंट वाईज या सगळ्या भाज्या 1-1 वाटी आहे। आता आपण भाजी फोडणीला घालूया। फोडणीसाठी मी इथे 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यात छोटा अर्धा चमचा हिंग घालायची। हिंग घातल्यावर आपल्याला यात 1 छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की आता आपल्याला यात 1.5 चमचा तीळ घालायचे। तीळ गरम तेलात घातले की ते उडायला लागतात। तीळ उडाले की आपल्याला यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा मिनिटभर आपल्याला या तेलात परतून घ्यायचा आहे। कांदा मिनिटभरासाठी परतून झाला की आता आपल्याला यात पातीचा कांदा बारीक चिरून घालायचा। हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं असंच परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी, नाहीतर कांदा जळू शकतो। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला यात काही कढीपत्त्याची पाने घालायची आणि कांदा परत एकदा 3 ते 4 मिनिटं किंवा हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण मगाशी जे सुक्या खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते सगळं वाटण आता आपल्याला या कढईत घालायचे आणि मंद गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे वाटण परतून घ्यायचे। वाटण परतत असताना गॅस अजिबात मोठा करू नये, कारण आपण याच्यात अजिबात पाणी घातलेलं नाहीये। हे सुकं वाटण परतत असताना गॅस जर मोठा असला तर ते जळू शकतं। वाटण 4 ते 5 मिनिटं परतल्यानंतर आता आपल्याला यात अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि परत एकदा परतून घ्यायचे 1 मिनिटभरासाठी। हळद चांगली परतून झाली की आता आपल्याला यात भाज्या घालायच्या आहे। इथे मी पाव किलो काटेरी वांगी घेतली आणि ती कट करून पाण्यात घालून ठेवली होती, कारण ती काळी पडू नये म्हणून। वांगी आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता यात घालायचे आहे बटाटे। बटाटे सुद्धा मी पाव किलो घेतलेत, कट करून पाण्यामध्ये घातले होते, कारण बटाटे सुद्धा असेच ठेवले तर ते काळे पडतात। बटाटे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बटाटे आणि वांगी शिजायला खूप वेळ लागतो,
म्हणून आपल्याला हे दोन्ही पदार्थ आधी घालायचे आणि हलके मिक्स करून घ्यायचे. यात आता आपल्याला बाकीच्या सगळ्या शेंगभाज्या घालून घ्यायच्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे मला सगळ्या शेंगभाज्या मार्केटमध्ये मिळाल्या नाही. इन केस आपल्याला सपोज सगळ्या भाज्या मिळत आहे तर आपण सगळ्या भाज्या नक्की घ्याव्या. याने या भाजीची चव खूप छान येते. या भाजीत शेंगभाज्याबरोबर काही रानमेवासुद्धा वापरला जातो, जसे की कच्चा पेरू, आंबट गोड छोटी बोरं, मग उसाचे छोटे छोटे तुकडे, हुरडा, शेवग्याच्या शेंगा, असे अनेक प्रकार वापरले जातात. कच्चा पेरू आणि बोरं घालणार असाल तर त्याच्या बिया वेगळ्या करून छोटे छोटे तुकडे कट करून आपल्याला पेरू आणि बोरं या भाजीत घालायची आहे. आपण ज्या ज्या शेंगभाज्या किंवा रानमेवा घालणार असू त्या सगळ्या भाज्या या स्टेजला घालून व्यवस्थित भाजी परतून घ्यायची. आता शेंगभाज्या आणि रानमेवा झाल्यावर आपल्याला यात पालेभाज्या घालायच्या. इथे मी बारीक चिरलेली मेथी, पालक आणि कांद्याची पात या सगळ्या भाज्या मी घालून घेते. या व्यतिरिक्त या भुगीच्या भाजीत अजून पालेभाज्या जातात, त्या म्हणजे चाकवत, आंबट चुका आणि चंदन बटवा. या सगळ्या भाज्या आपण आपल्या अवेलेबिलिटीनुसार घ्याव्या. इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर ज्या ज्या शेंगभाज्या, पालेभाज्या या सीझनमध्ये उगवतात त्या सगळ्या भाज्या आपल्या अवेलेबिलिटीनुसार, म्हणजे आपल्याला ज्या ज्या भाज्या इझिली अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या आपण घ्याव्यात. आता आपल्याला यात 2 बारीक चिरलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं भाजी परतून झाली म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित सेट होतात आणि आपल्याला परफेक्ट मिठाचा अंदाज येतो. आता आपण यात चवीनुसार मीठ घालायचे. इथे मी 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे. तसंच 2 छोटे चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घालते. या मसाल्याने या भाजीची चव अप्रतिम येते. आता आपल्याला यात तिळाचं कूट टाकायचं. इथे मी 3 मोठे चमचे तिळाचं कूट घेतलंय. त्याचप्रमाणे 3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं. शेंगदाणे आणि तिळाचं कूट घातल्याने भाजी व्यवस्थित मिळून येते. आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. 2 ते 3 मिनटं आपली भाजी व्यवस्थित परतून घेऊन मिक्स झाली की आता आपल्याला यावर एक झाकण ठेवायचे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाईल. झाकण झाकून आपल्याला 5 ते 6 मिनटं ही भाजी मंद गॅसवर अशीच ठेवून शिजवायची. 5 मिनिटांनंतर मी ते झाकण काढून घेते. आपण आपली भाजी चेक करून घेऊया. झाकण काढल्यानंतर आपल्याला ही भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचे. इथे मी 1 ग्लास गरम पाणी या भाजीत घालते. भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि परत एकदा भाजी कव्हर करून 10 ते 15 मिनिटासाठी मंद गॅसवर शिजवून घ्यायची. 15 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. भाजी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे. शिजली आहे की नाही ते चेक करायचं आहे. गरज असल्यास थोडं पाणी ॲड करायचं आहे. इथे माझी ही भाजी शिजलेली नाही आहे. मी बटाटा चेक करून बघितला शिजला आहे की नाही तो, कारण या सगळ्या भाज्यात बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणून मी ही भाजी परत एकदा कव्हर करून अजून 10 ते 15 मिनटं शिजवून घेते. अजून 15 मिनिटांनी आणि स्टार्टिंगपासून 45 मिनिटांनी मी ही भाजी आता चेक करते शिजली आहे की नाही ती. भाजी आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. आता आपल्याला यात लिंबाच्या साईज एवढा गुळाचा तुकडा या भाजीत घालायचा आहे. तसंच 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचे आपल्याला यात धने पावडर घालायची आणि आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिसळून घ्यायची. काही लोक या भाजीत उसाचे तुकडे किंवा उसाचा रस वापरतात. जर आपण उसाचा रस किंवा उसाचे तुकडे वापरत असाल तर गूळ घालायची गरज नाही आहे. मी इथे यापैकी दोन्ही पदार्थ वापरलेले नाही आहे, म्हणून मी इथे गूळ घालते. गूळ घातल्यावर आपल्याला 5 ते 6 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनटानंतर मी परत एकदा भाजी चेक केली आहे. इथे मी बटाटा चेक केला आहे शिजला आहे की नाही तो, कारण बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो. आपला इथे बटाटा
खूप छानपैकी शिजला आहे, याचा अर्थ बाकीची भाजी सुद्धा व्यवस्थित शिजली आहे. ज्यांना जास्त रस्सा भाजी करायची असेल त्याने या भाजीत थोडं जास्त पाणी घालावं, किंवा ज्यांना जास्त सुकी भाजी हवी असेल तर त्याने थोडं पाणी कमी घालावं. आपण या भाजीत खूप साऱ्या पालेभाज्या वापरल्यात, त्या व्यवस्थित कंबाईन व्हाव्या आणि भाजीला खूप चांगली चव यावी म्हणून एका रवीच्या मदतीने आपल्याला ही भाजी अशी घुसळून घ्यायची, म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित एकमेकात कंबाईन होतील. भाजी व्यवस्थित घुसळून 1 मिनिटभरासाठी शिजवून घ्यायची. आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. गॅस बंद करून आपण ही भाजी आता सर्व करूया. या भाजीला भोगीची भाजी, खेंगाट, शेंगसोला, लेकरवाळी भाजी अशा विविध नावाने ओळखलं जातं. तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. भोगीच्या दिवशी ही भाजी तीळ लावलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. अप्रतिम चवीची आणि खूप हेल्दी अशी ही भोगीची भाजी नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.